काय काय निलिमा खया. ती अरे खय हा निलिमा. ती बाहेर गेली. खय बाहेर गेल्या? तू ते का थांबूक किती नाही. आई आरची सोबत आहे तिच्या. आता ते का पण बरोबर घेऊन गेला. काय सांगायचं आहे का. काल काय झाला तो बघितलास ना तू. मगाशी तर काय सांगितलंय. आवाज दिलो तो बोला नको पण ऐकणारच नाही ता. या सगळा खोटा हा दाखवून देईन असं म्हणून गेल्या. तेच करायला गेली आहे ती. काय म्हणलं? तेच करायला गेली आहे ती. म्हणजे आमका खोट्यात पाडूक गेलो हत. बघितलास हो. माधवा त्या बरा नाही हा. कुट्यात पडायला असं नाही म्हणताय ना. पण तिच्या मनाचं समाधान म्हणून. काय करणार आता. ती आर्चिसला घेऊन गेली. दत्ता सांगत होता ना येऊ का असा आवाज येतो. आणि त्याआधी बांगड्यांचा आवाज. हे सगळे आवाज काय आहेत ते ती रेकॉर्ड करायला गेली मोबाईलमध्ये. आणि हे सगळे आवाज रेकॉर्डिंगच्या वेळी रेकॉर्ड नाही झाले तर तिला सांगता येईल ना, दाखवता येईल की हे सगळं खोटं आहे. त्या म्हणजे आमकाच खोटात काढण्यासारखा झाला ना. माधवा हाय काय होता बघतोस ना तू. त्यात निलिमा काहीतरी करीत राहता. बस झाला या सगळा. ते का घेऊन तू मुंबईत जा. आता अजून संकटा ओळवूक नको. आई हा हे घे. सॉरी हा. सॉरी कशाबद्दल. नाही ते रेकॉर्ड केलेले ऑडिओ मी सगळे डिलीट केले. माधव काय केलंस हे. रेकॉर्डिंग का डिलीट केलंस. कारण त्याचा इथे काही उपयोग नव्हता. उपयोग झाला असता. ते रेकॉर्डिंग कसलंय ते बघता आलं असतं. ट्रेस करता आलं असतं. यू राईट मामा. त्यावर रेकॉर्डिंग टायमिंग ही असेल. त्यानुसार त्यावेळी काय काय घडलं आणि कोण कोण होतं त्यावरून आपण अंदाज घेतला असता. राईट. पण तुझ्या डॅडनी सगळ्या पॉसिबिलिटीज दूर करून टाकल्यात. ते डिलीट करून. माधव का केलंस तू हे असं. का डिलीट केलंस. वाय. कारण ते आवाज आपल्या घरात असणं चांगलं नव्हतं. अरे ते प्रूफ होते. हो पण आपल्या घरातल्या माणसांपेक्षा मोठा नव्हता. काय झालं असतं. झालंय. पांडूनी आवाज ऐकला आणि तो नाहीसा झाला. कुठेच दिसत नाहीये तो. कोण बोलू गेला नव्हता ना त्या का. नाहीतर गावातल्या पोरांवर उंडूक गेलो असत. नाही बाबा. म्हणजे कोणी बोलवायला येताना तरी दिसलं नाही त्याला. जाताना काय सांगून पण गेलो नाही हा. काय झालं ग दत्ता. मगापासून पांडू पांडू हाका किती मारतोस. मी पोथी वाचूक बसले तर माधवाचा पण आवाजही होतो. आहे पांडू खाय नाही हा. अरे असा खायच तो खाई जातलो. आहे सगळीकडे शोधून झालाय. काय सांगतोस. होय सगळ्यांनी बघितल्यानी. नानांच्या खोलीत बघितलास. अरे कधी कधी तो नानांच्या खोलीत जाऊन बसता. आजी नानांच्या खोलीत पण बघितलं. नाहीये तो तिथे. आहे माका वेगळा संशय येता. काय. ह्या खोळ्यात काय कळत नाही. एका कोणी तो आवाज दिला नसेल. असं काय होक नको रे बाबा. अगं मग गेलो खय दिसलंच नाही. माका आठवता मी ते का चाय पावडर आणूक सांगितलंय. सरिता आणून दिल्या ना त्यांनी चाय पावडर. नाही माका दिसलोच नाही तो. माका काय वाटता तो आवाज ऐकताना बोलत होतो त्या खराच असतात. त्याच्यामुळेच काहीतरी. घबरावतो. दत्ता पांडूक शोधूक व्हाया. आहे मका सांग मी काय काय करायचा. वय
एकटाच काय काय बघता. अरे पण असा कसा सोडून द्यायचा ते का? आपल्या घरातलोच हा ना तो. या घरातच नानाचं मोठं झालो. ह्या घर ते का मिळाला. आपल्याक पण त्याची सवय झाली. हा कसा वाटता बघ घर. अरे खुळो असलो ना तरी सगळा करता रे. असं कसं सोडून द्यायचं ते का? ता नाही गे आहे, पण रात्र झाली हा आणि ह्यांनी एकट्यानेच जायचा. त्या दिवशी तो आवाज इलेलो विसरलाच वाटता. तसा नाही गो. एकटो कित्याक जाय. दत्ता, माधवाक आणि अभिरामाक वांगडा घेऊन जा. अभिराम भाऊजी ऐकतील काय? आणि जाऊबाई माधव भाऊजींका पाठवतील तरी काय? मी सांगतोय. अभिरामा, माधवा, वाईट जरा हाय येवा. काय झालं आई? अरे पांडू खय दिसना नाही. दत्ता त्याका शोधून आणूक जाता. जर तुम्ही त्याच्या वांगडा जा. हो, मी सुद्धा जातो. ह्या सगळा होताना इतकी वर्ष बघतोय मी. आता तू पांडूक शोधूक जातस. तुका काय झाला म्हणजे? डॅड, मला सुद्धा खूप आठवण येते पांडूची. इथे आल्यापासून त्याचं बोलणं, त्याचं हसणं हे बघतोय आणि त्याचं विसरणं हे खूप मिस करतोय डॅड. डॅड, पांडूला काही झालं तर नसेल ना?